कसे आहेत मित्रांनो, बरे आहेत ना? हसताय ना? हसतच राहायला हवं आणि जसा वेळ मिळेल तसं भटकत राहायला हवं। जर तुम्हाला निसर्गाचे खरे सौंदर्य आणि शांत वातावरण अनुभवायचे असेल तर तुम्ही भारतातील महाराष्ट्रातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख जवळील टिकलेश्वर मंदिराला भेट द्यावी। सह्याद्रीच्या सुंदर हिरव्या रांगांमध्ये वसलेले टिकलेश्वर मंदिर हे प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे, जे तुम्ही कोकणातील रत्नागिरीच्या भेटीदरम्यान गमावू शकत नाही। दरवर्षी संगमेश्वर सह्याद्रीच्या सान्निध्यात असल्याने पावसाळा जोरदार होतो। टिकलेश्वर पर्वताच्या माथ्यावर उभे राहून लांब पसरलेली दाट हिरवीगार जंगले, भयंकर उंच दऱ्या आणि खडबडीत सह्याद्रीचे वैभवशाली सौंदर्य पाहता येते। फार कमी लोकांना या मंदिराविषयी माहिती आहे, कारण हे मंदिर जंगलात खोलवर वसलेले आहे। प्रसिद्ध मार्लेश्वर धबधब्याप्रमाणेच जवळचे टिकलेश्वर मंदिर पर्यटकांसाठी अज्ञात राहिले आहे। टिकलेश्वरकडे जाणाऱ्या वाटेने तुम्ही प्रवास केलात तर काही अंतरावरून तुम्हाला पांढऱ्या रंगात रंगवलेले मंदिर सहज लक्षात येते। मंदिराचा परिसर खूपच प्रशस्त आहे। भक्तांसोबतच अनेक ट्रेकर्स आणि गिर्यारोहक टिकलेश्वरच्या सुंदर दऱ्यांकडे आकर्षित होतात। मंदिराच्या अगदी समोर भाविक आणि पाहुण्यांच्या निवाऱ्यासाठी एक कॉन्क्रीट छप्पर आहे। शिखराच्या अगदी खाली एक प्रदक्षिणा मार्ग आहे, जो मंदिराभोवती एक मार्ग आहे जो भक्तांना मंदिराला प्रदक्षिणा घालू देतो। ही एक प्राचीन परंपरा आहे जी सर्व भारतीय भक्त पाळतात। त्या मार्गावर काही गुहा आणि दगडी टाके सापडतात, ज्यात स्वच्छ शुद्ध पाणी आहे। मंदिराच्या माथ्यावरून दिसणारे दऱ्यांचे आणि पर्वतराजीचे दृश्य खरोखरच विलोभनीय आहे। पूर्वेला मैमतगड किल्ला आणि डोंगराच्या माथ्यावरून मार्लेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता दिसतो। डोंगराच्या माथ्यावरून गोठणे गावातून एक वाट आहे। कुंडी गावातून चांदेल गावात जाणारा कुंडी घाट, हा सर्व परिसर टिकलेश्वर मंदिर डोंगराच्या माथ्यावरून दिसतो। हा संपूर्ण प्रदेश राखीव व संरक्षित वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे, त्यामुळे टिकलेश्वर मंदिर एका अनोख्या ठिकाणी वसलेले आहे। टिकलेश्वरच्या पायथ्याशी असलेले तळवडे गाव देवरुखपासून 4 किमी अंतरावर आहे। तेथून टिकलेश्वर डोंगराकडे जाणारा नवीन रस्ता तयार करण्यात आला आहे। तुम्ही जवळपास 3/4 थ्या अंतरापर्यंत गाडी चालवू शकता, परंतु तुम्हाला शेवटचे चतुर्थांश मैल पायी चढावे लागेल आणि तुम्ही ट्रेकर नसल्यास ही चढाई अतिशय उंच आणि दमछाक करणारी म्हणून ओळखली जाते। साहसप्रेमी आणि ट्रेकर्सना सहसा असे मार्ग आवडतात। किल्ले भवानीगड देखील याच प्रदेशात पाहायला मिळतो। त्यासोबतच वर्षभर वाहणारा दोधवणे धबधबाही टिकलेश्वर आणि प्रचितगड परिसरात आहे। हा संपूर्ण परिसर खरोखरच नयनरम्य आहे आणि जर तुम्ही देवरुखमध्ये राहायचे ठरवले तर तुम्ही फक्त 2 दिवसांत टिकलेश्वरच्या आसपासच्या या सर्व ठिकाणांना भेट देऊ शकता। थंड, आल्हाददायक वारे आणि शांत वातावरण खरोखरच तुमच्या हृदयाला आकर्षित करेल। जर ही माहिती आवडली असेल तर कृपया या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका।